नमस्कार. कोण म्हणतं की उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही? आमच्याकडे तर 2-2, 3-3, 4-4 पोळ्या सुद्धा खातात. तुम्ही म्हणाल कशा काय? तर आज मी तुम्हाला जे रेसिपीज दाखवणार आहे, मस्त कैरीचा ठेचा आणि दुसरं जे दाखवणार आहे ते झटपट पण गोड प्रकार कैरीचा. करूया आपण? बघा मग. आणि हे प्रकार नक्की करून बघा. तुमच्याकडे सुद्धा उन्हाळा असला तरी जेवण जात नाही ही तक्रार राहणार नाही. अगदी कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये होणाऱ्या या सगळ्या रेसिपीज आहेत. नमस्कार मंडळी. तुम्हाला जर ह्या रेसिपीज बघायच्या असतील तर खमंग कट्टा बाय शिल्पाला सबस्क्राईब केलेत का? आणि केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ बघून लाईक शेअर जरूर करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नक्की दिसेल. चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. मंडळी, इथे कैरी चटपटा रेसिपी बघतो आपण आधी. आणि ही इतकी सुंदर रेसिपी आहे, कमी वेळात होणारी रेसिपी आहे आणि याच्याबरोबर तुम्ही पोळी, आमटी, भात काहीही खाऊ शकता. केल्या केल्या ही संपते, राहतच नाही. तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि या उन्हाळ्यामध्ये तुमचं जेवण जाणार नाही ही चिंता सोडा. आणि हे तोंडी लावणं म्हणून एकदम छान रेसिपी आहे. आपण सुरुवात करूया. चला. कैरीचा एक कैरी त्याचा साल काढून मी हे तुकडे करून घेतलेले आहेत. मोहरी आहे, जिरं आहे, बडीशोप आहे. त्याच्यानंतर ही हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात ह्या. त्याच्यानंतर खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी घेतली, लवंग घेतले आणि मिरी घेतले, 2-2च घेतलेत. हिंग आहे, गूळ घेतलेला आहे, लाल तिखट, धना पावडर, शेवटी आपल्याला घालायचे कसुरी मेथी, मीठ आणि तमालपत्र. फ्राय पॅन घेतलाय. फ्राय पॅन मध्ये मी तेल घेतलेलं आहे. शक्यतो फ्राय पॅन घ्या, म्हणजे ते छान कैरी पसरवली जाते. तेल छान तापलंय आपलं आणि आता आपण मोहरी घालूया. मोहरी तडतडली की आपल्याला घालायची बडीशोप. बडीशोपनी खूप सुंदर चव येते या पदार्थाला. त्याच्यानंतर आपण घालतोय जिरं. त्याच्यानंतर आपल्याला घालायचंय तमालपत्र, हिरव्या मिरच्या. तुम्ही हिरव्या मिरच्या तुम्हाला नको असतील तर स्किप करू शकता. मी चवीला म्हणून घातलेल्या आहेत, पण जे कोणी हिरवी मिरची खात नसेल तर त्यांना सुद्धा हे चालणार. टेम्पटिंग छान दिसतं. आता कैरीच्या फोडी घालूया आपण. कैरीच्या फोडी मी उभ्या उभ्या थोड्याशा लांब अशा केलेल्या आहेत. तर तुम्हाला जर बारीक चिरून घालायचं असेल तरी घाला, पण ह्या शिजतात त्याच्यामुळे खूप छान लागतात. आणि हे आपण छान हलवायचंय. आणि कैरी वेगळी वाफ आणून शिजवायची गरज नाही, कारण आपण गुळ घालणार आहोत आणि गुळाबरोबर ती कैरी छान शिजते. तर त्याच्यामुळे याच्यावर झाकण ठेवण्याची गरज नाही. फक्त आपण छान ते परतवून घ्यायचं थोडंसं, की जे त्या सगळे मसाले जे आपण खडे मसाले आणि ते घातले तर ते त्याच्यामध्ये एकजीव होईल. आता त्याच्यामध्ये घालूया हिंग, कारण हिंगाशिवाय तर पदार्थ अगदीच. आणि हा मी एक पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता, कोणी जर जास्त खाणार असतील. पण हा पाऊण वाटी गूळ अगदी छान, म्हणजे बेताचं गोड लागतं, फार अगदी मिष्ट गोड होत नाही. आणखीन शुगरवाल्यांना सुद्धा साखर आपण याच्यामध्ये वापरत नाही, गूळ वापरतोय, तर त्याच्यामुळे चालू शकतं. लाल तिखट घालते मी याच्यामध्ये. लाल तिखट कितपत तुमचं तिखट आहे त्याप्रमाणे घाला. मी 1 चमचा घातलाय. आणि ही आंबट गोड चव खूप छान लागते. जिरा पावडर आणि धना पावडर असं घातलेलं आहे मी. धना पावडर मस्ट आहे कुठल्याही या रेसिपीमध्ये, त्याची चव खूप छान लागते. आणि मीठ घातलेलं आहे. आणि हे सगळं आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचंय. हे जे तिखट घातलेलं आहे ना, तर हे बेडगी मिरचीचं तिखट आहे, जे कलर त्याला छान असा लाल येईल म्हणून. आणि तुम्ही बघत असाल तर इतकं टेम्पटिंग आणि छान रंग आलाय. आता मात्र झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं याला छान वाफ आणायची, की त्याच्यामुळे तो गूळ पण छान विरघळेल आणि कैरी शिजेल. तुम्ही बघा, मी झाकण काढलंय. आणि आता जरी तुम्हाला थोडस असं पातळ वाटत असलं तर तरी सुद्धा ते नंतर आळतं थोडस गुळामुळे, आणि खूप टेस्टी, खूप छान लागतं. आणि हे तुम्ही पोळी बरोबर, आमटी भाताबरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता. थालीपीठ, धिरडी, ठेपले याच्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि सगळ्यात शेवटी कसुरी मेथी घालायची थोडी. आणि आपली ही पहिली कैरी चटपटा ही डिश तयार झालेली आहे. आपण एका बाउलमध्ये, सर्विंग बाउलमध्ये ती काढून घेऊया. आणि हे साधारण तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी 7 ते 8 दिवस छान टिकतं.
आणि सर्विंग बाउलमध्ये मी हे काढते. नक्की करून बघा ही रेसिपी. या कैरीच्या सीझन मध्ये खूप छान लागेल आणि जेवण तर एकदम टेस्टी मस्त जाईल. आपल्या मस्तपैकी कैरी चटपटा आंबट गोड तिखट अतिशय टेस्टी झालेला आहे. मी तुम्हाला चव दाखवू शकत नाही. कैरीचा ठेचा किंवा ह्याला तुम्ही कैरीचा चटका पण म्हणू शकता. तर आपण आता तो बघतोय आणि हा कैरीचा जो चटका आहे किंवा ठेचा आहे तर हा टिकेल. तर टिकण्यासाठी आपण काय करायचं ते पण बघूया. अर्थात तो फ्रीजमध्ये ठेवावाच लागेल कारण बाहेर उन्हाळा खूप आहे. तर त्याच्यामुळे हा कैरीचा ठेचा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. तर आपण आता बघूया चला. तर मिरच्या घेतल्यात तुकडे करून, कैरी घेतलेलं आहे, कैरीचं साल काढून हे तुकडे केलेले आहेत, शेंगदाणे आहेत, लसूण आहे आणि हे सगळं आपल्याला आधी वाटायचंय. आणि मग हे तडक्याचं साहित्य आहे जे आपलं नेहमीच असतं. मोहरी, हळद, तिखट आहे आणि मिरच्या कितपत तिखट आहे ते बघून तुम्ही तिखट घाला. धना पावडर आहे, मीठ आहे आणि हिंग आहे. चला तर मग बघूया आता आपण. तर या मिरच्या आधी आपण घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये. पटकन होतं हा, हे पण अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. लगेच आपण एक कैरी घालायची. कैरी तुम्हाला जास्त, माझी थोडीशी आंबट आहे म्हणून मी कमी घातली. शेंगदाणे घालायचे आणि लसूण घालायचे. त्याच्याबरोबर आपण थोडंसं घालूया मीठ, ज्याच्यामुळे हा रंग जो आहे मिरचीचा तो नॅचरल राहतो. आणि आता आपल्याला हे सगळं फिरवून घ्यायचं. हे थोडंसं असं दरदरीत वाटायचं, एकदम असं फाईन पेस्ट करायची नाहीये. आणि हे जे वाटण आहे आता आपण मस्त ह्याला परतूया तेलामध्ये, म्हणजे याचा शेल्फ लाईफ वाढेल आणि हा टिकेल. आणि हा तुम्ही कशाबरोबर, ठेपल्याबरोबर खाऊ शकता, पोळी बरोबर, भाकरी बरोबर. कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही तडका देता ना तर तेव्हा ते छान परतवलं गेल्यामुळे काय होतं, त्याचं शेल्फ लाईफ वाढतं, कच्चा नाही राहणार तो. तर आता आपण मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये घालायचंय हळद आणि हिंग. तुम्हाला जर हा नॅचरल कलर हवा असेल तर तुम्ही हळद स्किप करू शकता. मी घातले थोडे, मला तो येलो कलर आवडतो, पिवळा असा छान. त्याच्यानंतर आपण घालतोय हिंग. मोहरीचा तुम्हाला तडतडण्याचा आवाज येत असेल. आणि थोडीशी मी धनापूड घालते, त्याच्यामुळे ते एक छान चव येते त्याला, ठेच्याला. आणि आता आपण हे जे दरदरीत केलेलं वाटण आहे तर ते वाटण घालूया. थोडंसं मिरच्या आणि असं ठेवलेलं आहे, कैरी पर्पजली ठेवलेली आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ वाटताना आपण घातलं होतं पण ते थोडं कमी वाटतंय म्हणून थोडंसं मीठ. आणि किंचित तिखट घालते मी. ह्या मिरच्या ज्या होत्या फार अशा तिखट नव्हत्या. तर तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर तुम्ही तिखट स्किप करू शकता. आणि असा थोडासा दरदरा वाटलेला आपला कैरीचा चटका तयार आहे. आणि हे तुम्हाला हवं तर तुम्ही फाईन पेस्ट करू शकता. मी थोडंसं दरदरीत ठेवलेलं आहे हे. मस्त चटपटीत चटका किंवा ठेचा कैरीचा तयार झालेला आहे. ही मिरची ना जास्त तिखट नव्हती म्हणून मी थोडीशी अशी अख्खी पण ठेवलेली आहे. पण जर मिरच्या तिखट असतील तर तुम्ही थोडं बारीक सुद्धा हा करू शकता, कुटून करू शकता. मी पटकन टाइम सेव्हिंगसाठी तो मिक्सरला केला होता. अदरवाईज मी कुटून सुद्धा तुम्हाला एक रेसिपी दाखवेन. आणि हा खूप सुंदर झालेला आहे. तर कशा वाटल्या आजच्या आपल्या या 2 रेसिपीज, तुम्ही नक्की करून बघा. आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला अजून कैरीच्या कुठल्या रेसिपीज बघायच्या. तर खमंग कट्टा बाय शिल्पा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आपण आता 1000चा टप्पा लवकर गाठणार आहोत. तर पुढच्या पण कैरीच्या रेसिपीज आता येत आहेत, तर स्टे ट्यून.